बच्चा, हल्लीच्या मुलांना म्हणतात बच्चा. आणि आम्ही लहान असताना आमच्यासाठी गाणं काय होता, नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. आणि एक गाणं होता तुमका माहिती आहे, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. तेव्हा आम्ही नन्हे मुन्ने 10वीत असताना सुद्धा मी एवढंच होतोय, आता पण एवढंच आहे. काय लक्षात दिलं, तेव्हा नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में काय आहे आमका काय माहितीच नाही. तेव्हा बापू हातात झेंडो दे तेव्हा काय झेंडा आहे की नाही. वा ही गाणी काय फॅशन आहे ना. तुम्ही बोलात कलियुग आहे, या कलियुगामध्ये खाली काय पण होता. प्रियसी आपल्या प्रियकरा हाक मारता माझा पिल्लू, पिल्लू का कुत्र्याचा पोरता. त्या दिवशी मित्राकडे गेलो, मित्राने मला पाहिलं, म्हणतो रे समीर बऱ्याच दिवसांनी आलास, चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे, सांग चहा पाणी. तिने हाक मारले, बच्चा चहा पाणी घेऊन ये. माका वाटला लहान पोरग्याक सांगल्या नसात. अर्ध्या तासानंतर आजी बच्चा हिला गाऊन घालून असला घनगाव. फॅशन झाली अहो. पहिल्यांदा नवऱ्याला प्रेमाने हाक मारायची हो. आता संदीप नाव असेल ते सँडी, गुंडू असेल ती गुंडी, समीर असेल सॅमी. चलता नाही एवढा. हा बक्षीस पण येतात त्याच्यामुळे. श्री दीपक कांबळी, ताई रॉयल संकुल भजन प्रेमी आणि श्री धनंजय सावंत सावंतवाडी यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी काशीराम परबुआ यांचे शिष्य जयराम श्रीधर राणेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर मुनगेकर बुवा यांचे शिष्य व संतोष मोतीराम तानवडे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे हर्षद दहिबावकर, संदीप लोके बुवा यांचे चकवा वादक यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो हो गाणी बरीच येतात आणि जातात, पण जुनं ते सोने. कारण हल्लीच्या मुलांसाठी गाणं आलं पाखराजा हे की नाही, तेव्हा सुद्धा प्रेम होतं, जुन्या लोकांचं प्रेम. बुवानी सांगितलं की 40 वर्ष झाली तरी काय काय जणांची लग्न झाली नाहीत. कशी होणार, कारण ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या हा प्रकार आला तेव्हा मुलींना जन्म कोणी दिला नाही. आता मला सांगा मुली कशा मिळतील लग्नाला, काय बुवा मिळणार ना. चुकी कोणाची आहे, आपली आहे. आणि हे माणूस काय सांगता, 10 वाजता मुंबई बंद, 11च्या नंतर तुम्ही चालू राहा. काय वाटत नाही. 40 वर्ष झाली लोकांना सांगायचं ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडं पाषाण. तुम्ही किती थांबलास, तुम्ही चालू राहा. अरे बाबा पेटवत ह्या आधी काय पेटू, तर दुसऱ्यांना सांगायचा तुम्ही आणि आपण थंड राहायचं. काय गरज आहे, अभि दम आहे ना. माझा विषय बघा, आपल्या तुम्ही सांगता मुली जन्माला यायला पाहिजे, बरोबर आहे, पण आपण प्रयत्न केले, फेल गेलो, काय करणार आपण. 2 मुलगे झाले, मुलगी होई होती ना, पण बुवा एवढी ताकद आहे की शेजाऱ्याच्या मुलीचं कन्यादान करायला आपली परिस्थिती आहे. त्यामुळे मुलीचा कन्यादान करण्यासारख्या पुण्य गोष्ट खायची लक्षात, बरोबर ना. पण आज या समाजामध्ये या समाजामध्ये जी परिस्थिती चालू आहे बघा, ती लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत, बरोबर ना. आज लाडकी बहीण योजना 1500 रुपये मिळतात की नाही. एवढी मोठी पर्स, त्या पर्शीत पैसे लय असतात, पण शेवटी खर्चाक लागतात ते एवढीच्या पाकिटात नाही घ्यायचे लागतात ना. लाडकी बहीण योजना 1500 रुपये चालू झाले, पण आज मला म्हणायचंय की त्यांना त्यांचा सुरक्षा कायदा त्या स्त्रियांसाठी लागू झाला पाहिजे बुवा. लक्षात दिलं काय. हे काहीतरी तुम्ही सांगता काय की महिलांसाठी मंदिरामध्ये जागा आहे, पूजा अर्चना, आणि पुरुषांसाठी काय
पण याक लक्षात घ्या, त्या टांग केल्याशिवाय करून तू जाणार ना, त्या टांगला लय महत्व. सन्मानाने आमचे मित्र नितेश धुळकबुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. आणि नुसते भजनी बुवा नाहीत, तर बुवा त्यांची एक लॅब सुद्धा आहे. तुम्हाला जर शरीराचं चेकअप करायचं असेल, काय पण असं देत, रक्त चेक करूचा हा आपण सगळा चेक करून ते मिळतात. त्यांची लॅब बाजूकच हा. नितेश धुळक यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानते. धन्यवाद धन्यवाद. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा, एक सत्य नारायणाची कथा. गाणी मगाशी तुम्ही एक गाणं म्हटलं बघा, कोणतं? तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, तू शेरनी शिकारी निभाबडा ससाग, तू शेरनी शिकारी निभाबडा ससाग, एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, हवा तुला पाहतो सखे. तू मला भुसाग शिकारी, तू शेरनी शिकारी निभाबडा ससा, एक फूल वाहतो सखे, सखे सखे. ही गाणी पण पहिलं जे सोनं होतं ना, आता नाही. तुम्ही मगाशी काय काय बोललात की टायकुळ्याची भाजी खाऊन, चवळीचं पालो खाऊन 10-12 पोरा झाली बोललात. तर आता आपल्याला जमणार नाही, कारण तेव्हाची ताकद वेगळी होती, आताची ताकद कमी झाली आहे. कारण या वर्तमानामध्ये कमी काय झालंय? श्रद्धा कमी झाली, भक्ती कमी झाली, आणि वाढलं काय तर आजारपण. आज कोणाक नाही कोणाक काय ना काय आजार हाच आहे की नाही. आता आम्ही अशी पेटीवर जवळजवळ बसा नसतो, उद्या घरचं आजारपण दिलं तर काय करणार? हो, बाकी तुमचं नाव मागले आवड दाट गोंडू आजोबांनी ठेवले. काय त्यांना नाव सुटलं असत ना, जबरदस्त गुंडू. लहान पोरगो सुद्धा म्हणे गुंडू.